नमस्कार. आज आपण बनवायचे आहे वाफेवर शिजवलेली वांगी. एकदम मस्त होते. अशी 4 वांगी मी घेतलेली आहेत कट करून आणि त्याच्यासाठी मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे थोडा. 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी आता कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घेणार आहे. 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घेतलेली आहे. थोडंसं मीठ घेतलेलं आहे. मीठ हे थोडं कमी घातलेलं आहे कारण यात ऑलरेडी चटणीत मीठ असते. थोडीशी साखर, थोडीशी हळद, थोडीशी कसुरी मेथी आणि हे आपण थोडं हाताने मिक्स करायचं आहे. कोथिंबीर पण घातलेली आहे ह्याच्यामध्ये मी आणि सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट पण घातलेली आहे थोडं वरून तेल घातलेलं आहे आणि असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर ही आमच्याकडे कोल्हापूरला वाडीची वांगी मिळतात, खूप फेमस आहेत. काटेरी वांगी खूप चवीला छान असतात, ती घेतलेली आहेत आणि असे मिक्स करून मी आता त्याच्यामध्ये भरून घेणार आहे. सगळा मसाला असा सगळं त्या वांग्यामध्ये भरून घेणार आहे. असं एकदम घट्ट असं भरून घ्यायचं आहे. 4 वांगी घेतले आहेत. 4ही वांगीमध्ये मी असं मसाला भरून घेतो. अशा पद्धतीनं खूप मस्त लागते चवीलाही. अशा पद्धतीनं पण करून बघा. वा, सगळ्या वांग्यामध्ये मी मसाला भरलेला आहे आणि एका भांड्याच्या वरती मी बारकी चाळण ठेवलेलं आहे आणि त्या चाळणीमध्ये मी वांगी घालून ठेवणार आहे आता याच्यामध्ये स्टीम होण्यासाठी. आणि याच्यावरती मी आता प्लेट झाकून ठेवणार आहे एक 10 मिनटासाठी आणि 10 मिनटानंतर बघणार आहे. एव्हा किती छान शिजायला लागलेत. माझ्याकडे केळीचं पान नव्हतं याच्या खाली घालायला, मी तसंच घातलेलं आहे. आता 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. वांगी बघा खूप छान शिजलेले आहेत आणि असली मस्त लागतात खायला. एक नंबर चवीला वांगे लागतात. कसले भारी झाल्यात. झटपट आणि एकदम कमी तेलापासून बनणारी ही वांग्याची डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.